नमस्कार, मी प्रीतम राऊत. मी जिथे आता समोर उभा आहे, मी गेले वर्षभर या एकाच जागेवरून सगळे व्हिडिओज आणि फोटोज बनवतोय. पण पालघरला अनेक समस्या आहेत. तुम्हाला कदाचित ह्या मोबाईलमधून, ह्या कॅमेऱ्यातून कळणार नाही किती धूळ आहे, पण प्रचंड धूळ आहे इकडे. पालघर नगर परिषदेचं निवडणूक आता घोषित झाली आहे. नगराध्यक्षाचं आरक्षण, नगरसेवकाचं आरक्षण घोषित झालं आहे. पण प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष कसा बनेल, नगरसेवक कसे बनतील ह्याच्यावर बोलतोय. पण पालघरच्या समस्यांवरती, पालघरच्या रस्त्यांवरती, पालघरच्या खड्ड्यांवरती, पालघरची धूळ, हा धुराळा, पालघरचा कचरा, पालघरचं ट्रॅफिक जॅम या विषयावर कोणीही बोलायला तयार नाही. आज पालघर शहरामध्ये प्रत्येक पक्षाचे शहराध्यक्ष आहेत, प्रत्येक इच्छुक नगरसेवक आहेत, इच्छुक नगराध्यक्ष आहेत. पण कोणीही पालघरच्या समस्येवर रस्त्यावर उतरायला, बोलायला तयार नाहीये. म्हणून माझा आता या सगळ्यांना थेट प्रश्न असा आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे इच्छुक नगरसेवक, जे नगराध्यक्ष आहेत, त्यांना माझा असा थेट प्रश्न असा आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते लोक असं काय काम करणार आहे शहरासाठी जे गेले 25 वर्ष ते करू शकले नाहीत. मी आता झूम करून दाखवतो इथे किती धूळ आहे. तुम्हाला त्यासाठी प्रत्यक्ष इथे यावं लागेल, बघावं लागेल. कारण पालघर शहरामध्ये इथेच नाही, प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. आणि कुठलाही नेता ह्या विषयावर बिलकुल बोलायला तयार नाही. आणि आता